फॅमिली ट्रिप चाललेली आहे आणि ह्यावेळी आम्ही चाललेलो आहे हैदराबाद. गोवा येणार बट आय डोंट लाईक गोवा. तर आम्ही चाललेलो आहे हैदराबादला. आणि हिअर इज आवर क्वीन. Assalamualaikum. She's very busy. And say hi. तर फायनली मी कोणत्या शॉपमध्ये नाही पोचली. तर मी पोचलेली आहे एअरपोर्टला. कारण आता आम्ही हैदराबादला जायची फ्लाईट आहे आमची. तर 8:30ची फ्लाईट आहे. तर मग ती काहीतरी 9:30-10 वाजेपर्यंत पोचेल. 1 hour 20 minutes आहे. तर मम्मीला म्हटलं जरा जाऊन सगळे जरा शॉप्स वगैरे बघूया. तर इथे एका शॉपमध्ये आम्ही आलो. चला आपण कलेक्शन तर बघूया. कारण आमच्या फ्लाईटला खूप वेळ आम्ही 2 तास आधी येऊन बसलेलो इथे. मला हा कलर आवडला. कानातले दाखव ना. छान कलेक्शन आहे. छान आहे कलेक्शन. किती सांगायचं प्राईस बघ. छान आहे प्राईस. मस्त आहे तेवढं. आई 8,000चा एक ड्रेस. हो छान आहे. नाईस इयर कलेक्शन. इयरिंग. ओके. तर ह्याची प्राईस आहे ओ माय गॉड ऑलमोस्ट 4,000. ही चेन बघ किती छान आहे. मला चेन मला एवढ्या आवडतात ना. ठीक आहे चेन ठीक आहे. 995. मार्केटमधून किती आणतो मी? 10 रुपये 20 रुपये. 10 रुपयाला काय नाही मिळतात. नाही भेटत. चेन असतात ना काय 50 रुपये 150 रुपयाला भेटतात. तर आमच्या फ्लाईटला 6 नंबर गेट आहे आमचा. आणि फ्लाईटला आमच्या वेळ आहे अजून. तर आत्ता मला वाटतं 7 बँगलोरवाली फ्लाईट. आता टाईम हे झाला. आणि ह्या बघा माणसे पेपर वाचते. आणि ह्या मॅडमने एक नवीन हेअरस्टाईल केलेली आहे. प्लीज शो इट टू अस. ओ माय गॉड. बघायचं ग्रेट. ह्याच्यात ब्राऊन कलर दिसतोय छान दिसतो. आणि या मॅडम एकदम चकाचक एकदम फटाफट आहेत. तर आता आमची पण फ्लाईट आहे ती इंडिगोचीच आहे. आणि हे बघा असं विमान जातं. आणि हा एक असा जॅक असतो त्याला अटॅच. आणि जर तुमच्या फ्लाईटला नसेल बॅक साईडला तुमची फ्लाईट असेल तर एक मिनी बस असते त्यातून तुम्हाला तिथपर्यंत नेतात. आणि हे माझी आई आहे ती दिसतच नाही यार. असं जाईल ते. आणि हे एक दुसरं एक आहे तिकडे नाही गेलं. आता असं जाणार ते रनवेवर. इथूनच जाणार. इथून पाठी जाऊन तिकडे मागे येते. तिकडून असं जाणार मागे येतो. तर हा एक असा वेटिंग एरिया असतो. आणि वेटिंग एरियामध्ये मग नंतर मग चेक इन वगैरे झालं की परत जेव्हा फ्लाईट अनाऊन्स होते तर गेट इथे वरती लिहिलेले असतात. तर तुमच्या तिकीटवरती लिहिलेलं असतं की कोणत्या झोनमध्ये चेक इन आहे आणि किती नंबर गेटला तुम्हाला हे करायचं आहे. आणि त्याचाच डिस्प्ले सेम रेल्वेसारखंच ह्या इथे बोर्डला असतो. किती नंबरची तुमची फ्लाईट आहे, कोणती एअरलाईन आहे आणि किती नंबर गेटला आहेत. आपल्याला ही पण दिसेल ॲक्च्युली मागे जाताना. कसं वाटतं आई? छान. फर्स्ट फ्लाईट छान. क्रिश महाडिकचा व्हिडिओ बघताना त्यामध्ये मी त्यांचं कसं करतात रिच्युअल येतो. कुठे पण ट्रिप करताना की 1 थिंग यू वॉन्ट अँड 1 थिंग यू डोंट वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप. तर मला कुठेतरी ते बघताना जाणवलं की हे माझ्या फॅमिलीसोबत पण मी ट्राय केलं पाहिजे. तिथेच सगळं लोक एकदम असे चिडचिडे लोक आहेत. तर मग आपण एक करूया सगळ्यांसोबत. आई आता आपण 3-4 दिवस ट्रिपवरती आहे. ओके. तर मग आता आपण डिसाईड करतोय की ट्रिपला जायच्या आधी ह्या ट्रिपमध्ये एक गोष्ट तुला करायची आहे आणि एक गोष्ट तुला अजिबात नको आहे. अशी कोणती तरी 2 गोष्टी सांगायच्या.
एक करायची आहे. हां करायची मला एन्जॉय करायचं. हां म्हणजे असंच की असं काहीतरी सांग की मी जे कधी केलेलं नाही आणि ते मला करायचं आहे असं एन्जॉय किंवा काय ते तर एन्जॉय तर सगळेच करणार. मला तर खूप बघायचं आहे सगळं तिकडचं माहिती. हैदराबादला कारण आपण फर्स्ट टाइम सगळं रामोजी फिल्म सिटी बिर्ला मंदिर आणि सेकंड थिंग चारमिनार वगैरे असं. आणि हां तिथे सगळं म्हणजे तुला एन्जॉय करायचं आणि जे एक्सप्लोर नाही केलं आपण कधी तिथे तुला हे करायचं बघायचं. ओके. आणि सेकंड थिंग जी तुला अजिबात नको आहे ट्रिपमध्ये. पप्पांची चिडचिड. पप्पांची चिडचिड उगाचच नाही करत ते आमच्याकडून बाजू तरच घेतात ते. त्यांना विचार काहीतरी. नाही आमची चुकी असली तरच ती चिडचिड आहे. त्यांना आम्हाला सगळं शिकवायचं असतं. आम्हाला खूप काय माहिती द्यायची असते. पप्पांबद्दल चांगली काय माहिती सगळी सांग. चांगलंच आहे त्यांच्यात ते ही इज गुड मॅन. ही इज गुड. पण ते ज्या प्रकारे त्यांना काही विचारायला गेले ना त्यांचं टायमिंगवर जास्त चिडचिड असते. मग ती नको आहे ह्या ट्रिपमध्ये. टाइम टेबलवर गेलं पाहिजे. मग ती ह्या ट्रिपमध्ये तुला नको आहे असं नको आहे म्हणजे बोलतं ते योग्य असतं पण आपल्याला थोडं वाटतं की अरे अरे काय. स्वामिनी वन थिंग यू वॉन्ट अँड वन थिंग यू डोंट वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप. आय वॉन्ट की खूप सारं फिरता येईल आणि एन्जॉय करता येईल. आणि आय डोंट वॉन्ट की जानूची आणि माझी भांडणं. आय डोंट वॉन्ट. आणि ती चालू झाली इथे पोचल्यापर्यंत ती तेच चालू राहणार. त्यामुळे मला ती भांडणं कारण पप्पांची चिडचिड नको. यस बघ तिने पण सेम सांगितलं. आणि ही म्हणते अजिबात होत नाही. सकाळी झाली सकाळी झाली विसरलीस का. त्यांना काही विचारू नकोस अख्ख्या ट्रिपमध्ये असं बोल दॅट आय डोंट वॉन्ट. पप्पा आपण एक गेम खेळतो. ओके तर तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप अँड वन थिंग यू डोंट वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप. ॲक्च्युली कोणतीही ट्रीप असते ना तर ट्रीप म्हणजे फक्त करमणूक किंवा एन्जॉयमेंट नाही. त्या ट्रीपमधनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या असतात. तिथल्या ऐतिहासिक भौगोलिक प्रत्येकाने आपापल्या धास्तिक प्रभावाने त्या गोष्टी घ्यायच्या असतात. आणि त्यातून जर तुम्ही काय गेन नाही केलं ना इन्फॉर्मेशन त्या ट्रिपला काय मिनिंग नाही. खाओ पिओ बत्ती पूजा म्हणतात तर घरी पण करू शकतो. ते एन्जॉय करायला जातात. एन्जॉय म्हणजे एन्जॉय हा एक पार्ट झाला. त्या सगळ्या गोष्टी करता करता तिथे जास्तीत जास्त आपलं ज्ञान संवर्धन केलं पाहिजे. ओके. आणि वन थिंग यू डोंट वॉन्ट. याच गोष्टी की तिथे फक्त एन्जॉय नुसतं टाइम फॉलो केलं पाहिजे ना. टाइम वेस्ट केलं नाही पाहिजे. Okay. Okay. If you ask me, one thing I want that is biryani. माझ्या अख्ख्या हैदराबादला जायच्या ट्रिपचा एकच मोठं आहे की मला बिर्याणी खायची. कारण मी खूप टाईमपासून प्लॅन करत होती हैदराबादच्या ट्रिपचा. फक्त बिर्याणी मी आईला म्हटली होती निघाली तर फक्त एकदा बिर्याणी खायला जाईल. वन थिंग आय वॉन्ट दॅट इज ट्रुली बिर्याणी. जानू आणि तिथे बिर्याणी नाही असं होत नाही. आणि वन थिंग आय डोंट वॉन्ट एक तर स्वामिनीची चिडचिड आणि पप्पांची चिडचिड. बिकॉज दिस टू फर्स्ट दोन लोक अशी आहेत की हे तुमच्या डोक्याला पार म्हणजे एकाला पण प्रश्न विचारला सगळ्या ट्रिपमध्ये तू फक्त तुझे हेअर दाखव. फायनली फ्लाईटमध्ये बसलेलो आहे. जागा थोडंसं सीट हे आहे का गं लहान आहे. हां कंजस्टेड वाटतं. आणि आमच्या एक मॅडमला सेपरेट बाहेर दिलेलं आहे. टन 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 टन.
ती कोणती आहे? फ्लाय 91. हे कसं वाटतं? सगळ्याला छानच काय सांगते. एकदम छान चांगलं वाटतं. भीती नाही वाटत? नाही. झुम 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 झुम. पण काय भीतीच नाही. म्हणजे आमच्या मॅडमला पण काय भीती नाही. पप्पाने किती वेळा त्रास केला. समोरून व्यवस्थित दिसते. उलट बरोबर सीट घेतली. खूप एक्साइटमेंट आहे, खूप जास्त. आणि भीती त्याच्यावरती. Captain speaking, my name is Shishir Yadav. With me today is also Krishna. He is second in command. Today our flying time for this flight will be 1 hour. We will be cruising at an altitude of आता आम्ही ॲक्च्युली आमची बॅग्स तिथे लगेजसाठी हे नव्हतं, त्यामुळे वेटमुळे नाही पण लगेजसाठी प्लेस नव्हतं, त्यामुळे कार्गोमध्ये टाकली होती. आणि आता इथून कलेक्ट करायचं. तर आम्ही फायनली हैदराबादला पोहोचलेलो आहे. फ्लाईट एक्सपिरियन्स वॉज गुड. ओके. पप्पांच्या इथे पुढची. ह्या आमच्या मॅडम आणि ह्या आमच्या दुसऱ्या मॅडम. आता आम्ही इथून कॅब करून जाणार आहे हॉटेलमध्ये. चेक इन करायचं. आणि हॉटेल इथून किती आई? 55 किलोमीटर्स. एअरपोर्ट असे जरा आउटस्कटला बाबा. मला या हाईटचा फोबिया गंधावाला. त्यामुळे जे काय म्हणजे मला असं म्हणजे मी हाईट म्हणजे असं विंडो वगैरे असं वाकून वगैरे बघू शकत नाही. ते मी काम केलं नाही. थोडं डेअरिंग दाखवलं बट नाही, मला त्रास होतो. त्यामुळे हे नाही केलं मी. बाकी मी डोळ्याला पट्टी बांधून बसली होती फ्लाईटमध्ये. ओके. तर आम्ही फायनली बाहेर पडतो. आम्ही आता इथे हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आणि काहीतरी शॉप वाटतं. माझं डोकं इतकं गरगरलं आहे. हे इथलं काहीतरी फेमस दिसतंय. ए आई फिश. आई तिथे फिश पण छान भेटतं. तर 2 रूम आम्ही घेतलेत. हा एक रूम आहे आणि दुसरा रूम स्वामिनीचा निवास. बाबा खरंच डोकं. स्वामिनी कॉफी घेणार? यू जस्ट वॉन्ट टू ट्राय कॉफी. आणि इथे वॉशरूम आणि हे कबट. आपण मम्मी पप्पांच्या रूममध्ये. So this one is second room.
एसी किधर है? हाँ सोसायटी वाटते कुठची तरी. इथे पण असे लोक कपडे सुकत घालतात. इथे मध्ये असा कॉरिडॉर आहे इथे आणि एका फ्लोअरला असे सलग रूम आहेत आणि आम्ही आता इथे खाली होतो बसलेले आणि हे असं वरती. रूमचं हे खूप कमी आहे ना स्वामीनी, हाईट अशी छोटी वाटते एकदम अशी. हे आल्या आल्या TV